हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला आणि पाहायलासुद्धा मिळणार आहेत. तर व्हिडिओला एक लाईक अगोदर करा, जेणेकरून नंतर तुम्ही मग व्हिडिओ बघितल्याच्या नंतर विसरता लाईक करायचं. तर अगोदरच लाईक करायचं व्हिडिओला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायला बिंदास मोकळा. तर बघा, अशा पद्धतीने आता मी पहिलं कटिंग करायला बसले, कारण सगळं घरातलं आवरलं होतं आणि लाईट मात्र गेलेली होती. तर म्हटलं चला आता लाईट गेलेली तर बसूच तर कटिंग करून घ्यावं. हे ब्लाऊज तर काही मला लगेच शिवायला नव्हते घ्यायचे, उद्या परवा मी घेईल हे ब्लाऊज शिवायला. पण म्हटलं चला साईड बाय साईड आता लगेच कटिंग करून घ्यावं, म्हणजे कसं कटिंग केलेलं असलं की हाताशी मग पटकन लगेचच शिवायला घेता येतं. आणि जे कालचे 2 ब्लाऊज राहिले होते, जेणेकरून एक वर्कचा ब्लाऊज होता आणि एक दुसरा एक होता, तर तो ब्लाऊज मला कंप्लीट करायचे होते. पण हे म्हटलं अगोदर कटिंग करावं. कटिंगचा एक 28 साईजचं ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ मी कालच आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती टाकलेला आहे. बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला कटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात, तर नक्की तुम्ही तिथं जाऊन बघा. बऱ्याच वेगवेगळे साईजचे जसे जसे ब्लाऊज असतात तसे बरेच बदल असतात साईजमध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला बरंच तिथं काही शिकायला बघायला मिळणार आहे. तर मी अगोदर कटिंग करून घेतला. तर एकेच मापाचे 4 ब्लाऊज होते आणि हे ब्लाऊज होते माझ्या बहिणाबाईचे. तर तिचे 4 ब्लाऊज होते. तर म्हटलं चला आता ते कटिंग करायला घेऊयात. काल नाही पण मागं 1-2 दिवसाखाली मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर मग अगोदर एका अस्तरवरती मार्किंग करून घेतलं आणि ते अस्तर मी मार्किंग केलेलं पूर्ण कट करून घेतले पार्ट, आणि ते पार्ट आपले दुसऱ्या अस्तरवरती ठेवले. आता अस्तर एकावर एक जितके म्हणतात तितके आपण ठेवू शकतो, पण अस्तर आपण ठेवताना काळजीपूर्वक व्यवस्थित ठेवायचं, व्यवस्थित घडी घालायची आणि नाही जमलं तर व्यवस्थित असे त्याला टाचण्या लावायच्या आणि मग एकावर एक ठेवून तुम्ही कटिंग करू शकता. आणि ते अस्तर तुमचं वेगवेगळे पार्ट करून मग मात्र तुम्ही तुमच्या मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग करू शकता. अशा पद्धतीने कसं एका मापाचे भरपूर ब्लाऊज असतील तर पटकन कटिंगही होतं, वेळही वाचतो. आणि वेळ वाचण्यासाठी आणि ब्लाऊज कंप्लीट छान पद्धतीने होण्यासाठी छोट्या मोठ्या टिप्स असतील तर त्या टिप्स मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते. तर बघा, 4 ब्लाऊजमधले माझे इथे 2 ब्लाऊज तर ऑलरेडी कटिंग झालेले होते, 2च बाकी होते, ते सुद्धा मी पटापट आता कटिंग करून घेते. तर बघा ताईंनो, जर वेळेमध्ये ब्लाऊज आपल्याला कंप्लीट करायचे असतील तर आता तुमचे जर एकाच कस्टमरचे 10, 5, 15 काही असतील ब्लाऊज असतील, तर ते ब्लाऊज जर तुम्ही प्रत्येक वेळा वेगवेगळं ब्लाऊजचं कटिंग करायला गेलात तर मग त्याच्यामध्ये किती वेळ लागतो तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघा. एका ब्लाऊजला तरी साधारण 10 ते 15 मिनटं कटिंग करायला लागतात. तर मग त्याच्यासाठी काय करायचं, जे अस्तरचे ब्लाऊज असतात ते अस्तर एकावरती ठेवून घ्यायचं आणि मग मात्र नंतर तुम्हाला सगळं कटिंग एकदमच करून घ्यायचं आणि ते एक एक करून ठेवायचं. आता ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती फॅशन डिझायनरच्या काल रात्रीच मी 9 वाजता टाकला, ते तुम्ही नक्की बघा. तर थोडा उशीर झाला होता अपलोडिंगसाठी, तर मग रात्रीचा व्हिडिओ घेतला आणि टाकला. तर विशाल शाळेतून तर बराच वेळ झाला आलेला होता, त्याचं खाऊन पिऊन झालेलं होतं, तो टी व्ही बघत होता आणि माझं इकडं कटिंग चालू होतं. आता लाईट आलेली होती आणि ते टी व्ही बघत होता आणि मग कटिंगला बसले. थोडंसं कटिंग वगैरे केलं आणि मग नंतर लाईट आली, तर म्हटलं नको आता एवढा पसारा घेतलेला आहे कटिंगला, तर पहिलं कटिंग कंप्लीट करून घेऊयात आणि मग नंतर शिवायला बसूयात. तर मग कसं एकदा कामाला हात बसलं तर ते काम कंप्लीट झाल्याशिवाय मला काही उठू वाटत नाही, कारण पूर्ण काम केल्यावरच मनाला समाधानी मिळते आणि कामही पूर्ण झाल्यावर परत परत त्या कामाला हात लावायची गरज नाही पडत. मग ते कसं होतं, एकच काम 4 वेळा करीत मग त्याच्यावर ते कामही उरकत नाही, इकडं धड होत नाही तिकडं धड होत नाही, अशा गोष्टी होतात. तर असो, विशालला थोडंसं पायाला लागलं होतं, ते दाखवत होतं, त्यांनी दाखवलं. तर मुलांचं काय असं चाललेलंच असतं, आरामशीर तो बसलेला होता. सोनू तर यायची बाकी होती, अजून येईन थोड्या वेळाने. तर म्हटलं तोपर्यंत माझं हे कटिंगही होऊन जाईल आणि थोडंसं मला शूट करायचं आहे, तर ते मग थोडंसं त्याची मदतही होते मोबाईल वगैरे धरायला. तर म्हटलं असो चला आता एवढं पटकन कटिंग करून घेते पटापट. 4च ब्लाऊज होते आणि एकदम छोटंसं माप होतं. तुम्ही बघितलंच असेल माझ्या बहिणीला, तर ते तिचं एकदम छोटंसं माप होतं, 28 साईजचं माप आहे. तर तुम्हाला दाखवेल एखाद्या व्लॉगमध्ये पुढे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहत जा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर चला असो, ह्या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाही आहेत. फक्त तुम्हाला काय म्हणते मी तुम्हाला ते सांगा. तुम्ही जर वेळेमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज कंप्लीट करायचा असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता. आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल तर ते आपण काल टाकलेला आहे, तो नक्की बघा.
तर इथं माझं फक्त एक शेवटचा ब्लाऊज राहिला होता येलो कलरचा, तो सुद्धा मी इथं कटिंग करून घेते. आणि आता मी हे सगळे ब्लाऊज कटिंग करून झाल्याच्या नंतर तुम्हाला मग दाखवते. आता कटिंग करताना आपण जर सेम गळ्याचे बॅकनेकचे जर सेम गळे असतील तर सेम गळे कसे कटिंग करायचे, मग सेम गळे असतील तर कटिंग करू शकतो. पण जर वेगवेगळे असतील तर मग फक्त बॅकनेकचे गळे तुम्हाला इथं कटिंग नाही करायचे. आता तुम्ही बघत आहे मी बॅकनेकचे गळे नाही कटिंग केले, फक्त मार्किंग करून घेतले. कारण नंतर मग कसं आपल्याला जर गळेमध्ये वेगवेगळे शेप बनवायचे असतील, जसं मटका गळा, पानगळा, चौकोनी गळा, पंचकोनी असे वेगवेगळे शेप असतात, आकार असतात, ते आपल्याला बनवायचे असतील तर मग आपल्याला ते शिवतानेच आपल्याला त्याच्यावरती मार्किंग करायचं, कटिंग करायचं आणि मग ते व्यवस्थित शिवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी इथं करत असते, जेणेकरून कसं कामाचा वेळ बराच कमी होतो आणि जे कामही कमी वेळामध्ये पूर्ण होतं. तर माझ्याकडं शक्यतो एकाच कस्टमरचे 10-10, 15-15, 5-5, 8-8, 9-9, 10-10 असे ब्लाऊज असतात. 5-5, 4-4 ब्लाऊज असतात. कधीतरी असं होतं की एखाद्या ब्लाऊज एखाद्या कस्टमरचं येतं, नाही तर शक्यतो बरेच ब्लाऊज असतात. मग मी अशाच पद्धतीने ते कटिंग करून घेत असते. म्हणजे इथं एवढे सगळे ब्लाऊज कटिंग करून झालेले होते. आता हे सगळं पसारा मी पहिले आवरून घेते आणि जे काही उरलेले एक्स्ट्राचे जे फॅब्रिक असतात ते सुद्धा मी इथं ठेवते, कारण ते पण थोडंफार नंतर यूज होतं त्याचं. कारण हे छोटं माप असल्यामुळे थोडंसं उरतं, नाही तर मोठ्या मापाला तर शक्यतो कमीच पडतं, मग तिथं आपल्याला भरपूर सारी ॲडजस्टमेंट करावी लागते. तर चला आता पटपट आवरून घेते आणि मग शिवायला बसते, तुमच्याशी बोलते. बघा माझे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे आणि 4 ब्लाऊजचं कटिंग तर केलं मी, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच कटिंग करताना. आणि हे ब्लाऊज कटिंग केलेत, पण हे कालचे राहिलेले मला 2 ब्लाऊज शिवायचे. म्हणजे एका मापाचे 3 होते, त्यातला हा एक शिवला मी, तुम्हाला दाखवलं कालच व्हिडिओमध्ये. हे 2 आहेत ना ते बाकी आहेत सध्या. अजून हा एक वर्कचा ब्लाऊज आहे, तर तो पण मला शिवायचा आहे. आणि हा एक आहे, हा सिंपल आहे, तर तो पण शिवायचा आहे. तर चला आता पटकन, कारण ऑलरेडी वेळ झाला आहे, कटिंग करायला बसले मग बराच वेळ गेला. त्यात आपल्या दुसऱ्या चॅनलवरती कटिंगचा व्हिडिओ शेअर करायचा होता, तर मग ते सुद्धा व्हिडिओ एडिट वगैरे केला आहे, आता अपलोडिंगला टाकला आहे. आता बघूयात कधी जाते. आज 1 वाजता तो व्हिडिओ मला सोडायचा होता, पण शक्य झालं नाही. त्यासाठी मग काय आता बघू, संध्याकाळी पर्यंत गेला तर मग संध्याकाळी मी तो व्हिडिओ सोडेल. तर लक्षात ठेवायचं, कधी पण अपलोडिंगला वेळ झाला तर व्हिडिओ लेट येतो. जर सकाळी नाही आला तर संध्याकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत नक्कीच व्हिडिओ येतो. तर शक्यतो मी रोज व्हिडिओ अपलोड करते, रोज व्हिडिओ टाकते दोन्ही पण चॅनलवरती, मोठे आणि छोटे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि मोठे लॉंग व्हिडिओसुद्धा टाकते. त्याच्यासाठी लक्ष करून बघायचं, सकाळ ते संध्याकाळपर्यंत आपला व्हिडिओ केव्हाही येईल. तसं म्हणायला गेलं तर आपली एक ठरलेली वेळ असते. तिकडच्या चॅनलवरती एक व्हिडिओ म्हणजे मोठा व्हिडिओ येतो आपला दुपारी 1 वाजता, आणि इकडच्या ह्याच्यावरती येतो दुपारी 2 वाजता. तर अशा पद्धतीने येतात. तर मी तरी तुम्हाला 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर हा वर्क आहे, तर बघा हे पूर्ण वर्क आहे. तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. आता हा ब्लाऊज स्टिच करताना थोडंसं हार्ड जाणार आहे, थोडंसं जड जाणार आहे. तर बघूयात आता हे म्हणजे मला तर सवय असल्यामुळं मी कटिंग स्टिचिंग करते, त्याच्यामुळं काही नाही. पण तुम्हाला मी शेअर पण करते. हा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेते आणि मग शेअर करते. तर त्याला अगोदर शिवून घेते. आता लगेचच शिवायला बसले. आरीवर्कचा ब्लाऊज असल्यामुळं त्याला सिंगल दाब लावावा लागतो. बॅक नेकला ह्याला लटकन आहेत. आरीवर्क ब्लाऊज पूर्ण रेडी करायचा आहे. तर ह्याचं स्टिचिंग पूर्ण आरीवर्क ब्लाऊज कसा तयार करायचा, तर ह्याला मध्ये लटकन आलेले होते. 4 लटकन आहेत, तर 2 साईडचे 2 अशा पद्धतीने हे 4 साईजमध्ये येतात. तर हे कसे काय तयार करायचे याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या फॅशन डिझायनर चॅनलवरती आलेला आहे दुपारी 1 वाजता, ते तुम्ही नक्की बघा. आणि इथं अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवत होते. आता आरीवर्क ब्लाऊजची मी शिलाई किती घेते हे तुम्हाला सांगते, पण अगोदर पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेते, तुम्हाला फिनिशिंग दाखवते. कशा पद्धतीने फिनिशिंग असली पाहिजे, छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला कळणे खूप गरजेचं आहे. आणि आरीवर्क ब्लाऊज शिवताना बराच वेळ जातो. आता इथे मला थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागलं, त्यासाठी माझा बराच वेळ गेला. आणि आरीवर्क ब्लाऊज दिसायला खूप छान दिसतं, पण शिवताना खूप जास्त त्रास देतो आणि आपल्याला एकदम हळूशीर व्यवस्थित शिवावं लागतं. ते फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे, कारण आरीवर्क ब्लाऊजचं लुक मात्र फिनिशिंगमध्येच पूर्ण येतं. जर आरीवर्क व्यवस्थित आणि छान असेल तरच ते
दिसायलाही छान दिसतं. नाहीतर मग ते उगाच आरीवर्क वेगळं, गळा वेगळा, आकार वेगळा, त्याचं फिनिशिंग कुठे नाही आलेलं, कुठं जास्त मार्जिंग आहे, तिथं कुठं कमी मार्जिंग आहे, हे सगळं दिसायला मग ते अगदी कुठेतरी वेगळं दिसतं आणि ते ब्लाऊजचं पूर्ण लुकच खराब होतं. त्यासाठी आरीवर्क ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला पूर्ण पेशन्स ठेवूनच शिवावं लागतं. तर बघा इथं बॅकनेक मी इथं पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. आता खूप सुंदर असं हे आरीवर्क ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि इतका छान असे लटकन पण बनवून घेतले मी. आता हे लटकन कसे बनवायचे, काय तयार कशी करायची, याच्यात नॉट कशी घालायची, सर्व डिटेल व्हिडिओ तुम्हाला फॅशन डिझायनर चॅनलवरती मिळेल. ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी. तर तुम्हाला तर ह्याच व्हिडिओमध्ये त्याचा लोगो दिसतच असेल, कारण मी ते ह्या चॅनलसोबत टॅग करते. तर बघा इथं आता माझं बॅकनेक रेडी झालेलं आहे, बाही रेडी झालेले आहे, फ्रंट साईड पण रेडी झालेलं आहे. ठीक आहे. आता हे सगळे मी एक सिंगल दाबने रेडी करून घेतले आणि त्यानंतर मग मी नॉर्मल दाब लावला आहे आणि त्यानंतर मग पूर्ण ब्लाऊज आता मी स्टिच करून घेते. आणि अशा पद्धतीने आता इथं शोल्डरला सुद्धा वर्क होतं, त्याच्यासाठी मग मी इथं नॉर्मल हळूहळू शिवते आहे. कारण शोल्डरला वर्क असल्यामुळं थोडंसं शोल्डर जॉईंट करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि जॉईंट करताना आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊनच जॉईंट इथं करावं लागतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थोडं जरी इकडं तिकडं गेलं ना तर तुम्हाला जसं सांगितलं फिनिशिंग बिघडतं आणि व्यवस्थित होणं ते तितकेच महत्त्वाचं आहे. कारण आरीवर्क ब्लाऊजमध्ये ना आपल्याला मशीनसुद्धा तितकीच शिवताना जपावी लागते. कारण मशीनची एखादी सुई गेली तर त्या सुईचं जाऊ द्या 10-5 रुपये आपल्याला काही वाटत नाही, पण ज्यावेळेस मशीनचा तर बघा हा ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट करून घेतला. वर्कचा ब्लाऊज होता, खूप जास्त त्रास दिला आणि खूप जास्त वेळही लागला. आता वेळ का लागला ते तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण हँडवर्क हाताने करून घेतो या आरीवर्क, त्यावेळेस मात्र आपण आपले मापं टाकून कापडावरती मग वर्क करायला सुरुवात करतो आणि वर्क करतो. ठीक आहे. आणि हे जे रेडीमेड वर्क असतं ते फुल साईजमध्ये येतं. आता फुल साईजमध्ये येतं त्यासाठी मग हे अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून मापानुसार हे करावं लागतं. आता इथं बघा हे गळा त्यांचा एवढाच होता आणि मला इतकं खाली हे वर्क दिलेलं होतं. इथं बघा अशा पद्धतीने कपड्यावर इतकं खाली वर्क दिलेलं होतं कंपनीने आणि मग एवढाच गळा होता. मग एवढा गळा होता तर मग वरती हे आपल्याला काय करावं लागेल की वरती घ्यावा लागला गळा आणि हे खाली जाते. पण ठीक आहे, तसंही आपलं इथून असा इतकाच पदर जातो. आता हे गळा आहे तर इथून वरतीच पदर जातो. फक्त दिसतं तर हे एवढंच दिसतं नाही, एक तर पदराखाली झाकून जातं, फक्त एक साईडनी दिसतं. तर अशा पद्धतीने आता हे लटकन कसे तयार करायचे, बॅकनेक कसा तयार करायचा, हे सर्व डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल, जो की फॅशन डिझायनरचा आहे, ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी. तर तो चॅनल आहे त्याच्यावरती येईल. आणि हे मस्त असं इतकं सुंदर लुक आलेलं आहे ब्लाऊजचं, काय सांगू तुम्हाला, खूप सुंदर दिसतो आरीवर्कचा ब्लाऊज. आणि अशा पद्धतीने लटकन आणि अशा पद्धतीने पूर्ण रेडी झालेला आहे. खूप सुंदर फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आहे. आणि इतकं हेवी वर्क आहे बाहीला, तर बघू शकता तुम्ही, पूर्ण हे मण्याचं वर्क आहे. आणि अशा पद्धतीने मस्त असं फिनिशिंगमध्ये हे अशा पद्धतीने आपण रेडी करून घेतलेला आहे वर्कचा ब्लाऊज. तर बघू शकता मस्त झालेला आहे. तर बघूयात आता. आणि हाच एक ब्लाऊज रेडी झाला आहे माझा. बराच वेळ गेला, त्यात 1-2 कस्टमर मैत्रिणी आल्या होत्या, मग त्यांच्यासोबत बोलणं वगैरे त्याच्यावर बी बराच वेळ गेला. आणि अजून एक ब्लाऊज राहिला आहे माझा रेडी करायचा, तो एक घेते पटकन करून आणि मग पसारा वगैरे. चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. त्यानंतर त्याच मापाचा हा एक ब्लाऊज होता, तो पण मी पूर्ण रेडी करून घेतला. आता आरीवर्क ब्लाऊजचं मी मगाशी तुम्हाला सांगत होते. तर बघा आरीवर्क ब्लाऊज आपण शिवताना व्यवस्थित लक्ष देऊन शिवायचं, कारण मशीनला जर थोडा पण टचका बसला तर मशीनचं पूर्ण खालचं सेटिंग बिघडतं आणि ते खालचे पार्ट मात्र खूप महाग असतात. मग तिथे आपल्याला खूप जास्त खर्च मशीनच्या सर्व्हिसिंगसाठी करावा लागतो. त्यासाठी आरीवर्क ब्लाऊज आपल्याला शिवताना अगदी व्यवस्थित शांतपणे शिवायचा असतो. तर बघा आता आरीवर्क ब्लाऊजही पूर्ण रेडी झाला. आता आरीवर्क ब्लाऊजची शिलाई किती घेते हे तुम्हाला सांगते. आणि माझं ब्लाऊज शिवून झाले होते, पण विशाला जेवायचं होतं, त्याच्यामुळे मी लगेच किचनमध्ये आले. तर पटकन झटकन म्हटलं आता स्वयंपाक बनवून घ्यावं. आणि पहिलं तर भाजी बनवायला घेतली.
आणि पनीरचा मसाला तयार करून घेतला. तर आरीवर्कची ब्लाऊजची शिलाई मी घेते 300 रुपये घेत असते, ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. तर 300 रुपयापासून पुढेच सुरू होतं. आता ह्याला लटकनही बनवून दिले, तर मग लटकन बनवून दिल्यामुळं आपल्याला आरीवर्क ब्लाऊजचे जास्त चार्जेस घ्यावा लागतात. तर मी इथं पूर्ण तो ब्लाऊज रेडी करायला 500 रुपये घेतलेले आहेत. तर चला, असं तुम्हाला व्हिडिओ तर बघितलाच असेल. अजून मी पुढे अजून बरीच काही माहिती देत राहील मी तुम्हाला. व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आता मी पहिला मसाला वाटून घेतला आहे पनीरचा. आज आपण रेसिपी बघूया झटपट, आणि खूप टेस्टी होती तशी भाजी. तर मी काजू पण भिजत घातले होते, काजू वाटून घेतले, मसाला वाटून घेतला. मसाल्यामध्ये काही नाही, मी 2 कांदे, 1 टमॅटो आणि लसूण, अद्रक आणि थोडंसं आपलं काय म्हणतात ते कोथिंबीर, ते सगळं मी छान असं भाजून घेतले तेल टाकून. त्याचा मसाला वाटून घेतला. काजू भिजत घातले होते, काजू पण वाटून घेतले. आणि त्यानंतर पनीर पण छान असं तुकडे करून छान फ्राय करून घेतला अगोदर, कारण फ्राय करून घेतला ना तर पनीर टेस्टी होतं आणि छानही लागतं, क्रिस्पीपणा येतो त्यामध्ये. आणि मी मसाले कोणते कोणते वापरते ते तुम्हाला सांगते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तरी बघा, इथं किचन किंग मसाला आणि इथं सुहानाचा पनीर मसाला, अशा पद्धतीने दोन्ही मसाले इथं घेतलेले आहे, छोट्या 5-5 रुपयावाल्या पुड्या सुहानाच्या. तर त्यातल्या मी अर्ध्याच पुड्या टाकणार आहे, पूर्ण पुड्या नाही टाकायच्या. हे तरी सिंपल मध्ये मी बनवत आहे. तर ह्याच्या पद्धतीने अजून वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवते, ते तुम्हाला वेगवेगळ्या तुम्हाला शेअर करतच जाईल. त्यानंतर इथं खायचाच आपला घरचा आपला काळा मसाला आहे, तो टाकला आहे मी. त्यानंतर हळद टाकली आहे आणि थोडीशी लाल मिरची. तर एवढेच मसाले मी इथे टाकणार आहे. अगोदर आपल्याला तेल गरम झालं की ते आपला वाटलेला जो कांदा, लसूण, टॅमॅटो, ते सगळं आपलं मिश्रण ते केलेलं होतं आपण, त्याचा मसाला तो आपल्याला इथे व्यवस्थित टाकून द्यायचा तेलामध्ये आणि तळून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित छान असं तळून घ्यायचं, जेणेकरून त्याचा थोडाफार जरी कच्चापणा असेल ते आपला इथं तेलामध्ये निघून जातो, वास निघून जातो, मसाला अगदी छान लागतो. तर इथं सोनू बघत होती आणि बोलतही होती, तिला मी बोलत बोलत इथं मसाला भाजत होते. तेल सुटेपर्यंत भाजला. त्यानंतर इथं जेवढे काही आपण जे सुके मसाले असतात ते कोरडे, ते आपण काढले होते, ते आपण इथं टाकून घेऊयात. तर इथं मी टाकले आणि ते पण छान असं तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा वाटीला चिटकलेला ते सगळा मसाला मी इथे टाकून घेतला आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला जी आपली काजूची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची. भिजलेल्या काजूची पेस्ट करून घेतली, ती टाकून घेतली. आणि मसाला तर छान भाजला होता. आता ही काजूचं सुद्धा आपल्याला थोडा कच्चापणा जाऊस तर भाजून घ्यायचं, छान असं तळून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले जे करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या भाजीची कंसिस्टन्सी खूप छान येते, म्हणजे जास्त घट्टही नाही, पातळही नाही, आणि छान दिसते भाजी आणि खायलाही टेस्टी होते. बघा, मसाला मस्त असा तळून झालेला आहे, तेलही छान थोडंफार सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं झालेलं आहे. आता इथं थोडं जेवढं तुम्हाला इथं पाणी पाहिजे तेवढं इथं मिक्सरचं भांडं विसरून मी पाणी टाकलं आहे, कारण त्याच्यामध्ये मी काजू वाटले होते. तर ते थोडंसं टाकलं आणि थोडंसं अजून थोडं पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने एवढी पातळ बनवली आहे, कारण अजून थोडीशी पनीर वगैरे शिजून आपल्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मग थोडंसं नंतर घट्ट होते. त्यामध्ये पनीर टाकलं आणि त्यानंतर थोडीशी वरती कोथिंबीर टाकली. तर मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. फक्त इथं 5 ते 6 मिनिट छान अशी उकळून द्या बारीक गॅसवरती, आणि मस्त छान होते आणि कंसिस्टन्सी सुद्धा छान होते. आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण मीठ टाकायचं मी अगोदर विसरले होते. तर मीठ टाकून घेतलं, चवीनुसार तुम्हाला जेवढं लागतं तेवढं टाकायचं. आणि परत आपली इथं मस्त अशी भाजी 5 मिनिट उकळून द्यायची. तर इतकी झटपट बनवली होती, कारण विशालचं पोट दुखत होतं आणि तो रडतही होता. म्हटलं खायला तर खाईन थोडंसं आणि मग झोपेल, पण शक्यतो त्यांनी जेवणही नाही केलं, तर तसाच झोपला. नंतर भाजी इतकी छान दिसत होती ना शिजल्याच्या नंतर, पण ती दाखवायची राहून गेली, कारण विशाल रडत होता, त्यामुळे मग माझ्या लक्षातूनच गेलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी पण अशा पद्धतीने ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.